मित्रांनो, निसर्गाने कोकणाला भरभरून दिलेला आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला प्रवास करताना येतो. त्याचप्रमाणे कोकणात देवस्थाने आणि इतर ऐतिहासिक वास्तू देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मी आज कोकणातील अशाच एका प्रसिद्ध देवस्थानाला भेट देणार आहे आणि त्यासोबतच आजूबाजूचा परिसर सुद्धा फिरणार आहे. गुड मॉर्निंग. आजचा दिवस चौथा कोकण दर्शन मधला आणि आता आम्ही आल्यात रात्री गणपतीपुळे येथे आणि आता आम्ही जातोय गणपतीपुळ्याच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. सुट्ट्या असल्यामुळे बरीच गर्दी आहे असं दिसतंय, कारण की बाहेर बऱ्याचशा गाड्या वगैरे लागल्यात. त्याच्यामुळे आता जाऊन बघूया की कसं दर्शन होतंय आणि किती वेळ लागतोय ते. मित्रांनो, गणपतीपुळेला आलोय आणि बाप्पाचं दर्शन सुद्धा खूप मस्त झालं. सुट्टी असल्यामुळे गर्दी तर आहेच, पण तरी सुद्धा एकदम छान दर्शन झालंय. खूप सुंदर दर्शन झालं आणि अगदी प्रसन्न वाटतंय. दर्शन घेतल्यावर आम्ही किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. सुट्टी असल्यामुळे किनाऱ्यावर सुद्धा खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही गणपतीपुळेच्या मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले प्राचीन कोकण हे संग्रहालय पाहायला गेलो. इथे आपल्याला 18 पगड जाती व 12 बलुतेदार व त्यांची जीवनशैली कशी होती हे पाहायला मिळते. प्राचीन कोकण हे वस्तू संग्रहालय नसून कोकणावरील जीवनशैलीवर आधारलेले संग्रहालय आहे. त्यासोबतच आपल्याला इथे मार्गदर्शक सुद्धा आहेत जे संपूर्ण माहिती देतात. मित्रांनो, गणपतीपुळ्याचं आता आमचं दर्शन झालंय आणि गणपतीपुळ्याच्या मंदिरापासून 1 किलोमीटर तुम्ही जर का पुढे येतात आहे तर प्राचीन कोकण म्हणून एक वास्तू संग्रहालय आहे, जिथे तुम्हाला कोकणातल्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळेल. आणि त्याची तिकीट प्रत्येकी 50 रुपये आहे आणि मोबाईलने किंवा कॅमेराने वगैरे फोटोग्राफी करणार असेल तर त्याची 50 रुपये एक्स्ट्रा तिकीट आहे. तर आता आम्ही इथे आल्यात, तर चला तर बघूया की आपण आतमध्ये काय काय पाहायला मिळतं आपल्याला. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. पिंपळपर आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. याला पिंपळपार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. कोकण ही पवित्र भूमी आहे जी भगवान परशुराम यांनी वसवली आहे असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला इथे प्रथम त्यांचं दर्शन होतं. मित्रांनो, त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला, तो अगदी आदिमानवापासून.
कोकण हा बहुतांश जंगल असलेला भाग आहे, म्हणून इथे आपल्याला वाघ, कोल्हे, तरस, साप असे विविध प्राणी पाहायला मिळतात. ह्या संग्रहालयात विविध वनस्पती आहेत, त्यांची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. त्यानंतर आम्ही गावाच्या चव्हाट्यावर ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. तिथेच आम्हाला कोकणातल्या शिमगो उत्सवातील पालखी सुद्धा पाहायला मिळाली. त्याच्या बाजूला वीरांची स्मृती जपून ठेवलेल्या विरगळ स्मारकाचे दर्शन झाले. गावच्या वेशीवरील नाभिक केस कापत बसला होता. तिथून आम्ही थेट गेलो ते गावातील खोतांच्या घरी. खोत म्हणजेच गावचे प्रमुख. तिथे त्यांची पत्नी दैनंदिन कामात व्यस्त होती आणि त्यांची मुले त्यांचे खेळ खेळण्यात व्यस्त होती. त्यानंतर आम्ही जे गावातील शेतकरी होते त्यांच्या घरी गेलो. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवर यासारखी धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामध्ये लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे, तिकडे शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. गावातील कुंभार काका त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांनी छान मडकी घडवून ठेवली होती. गावात सोनार आणि वाण्याचे दुकान सुद्धा आहे. तिथून आम्ही पुढे गेलो ते सुतार काकांच्या घरी. त्यांनी छान लाकडी खेळणी बनवून ठेवली होती. गावात लोहार त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांची पत्नी त्यांना मदत करत होती. तेली सुद्धा तेलाच्या घाण्यावर त्यांच्या बैलाच्या मदतीने तेल काढण्यात व्यस्त होते. गावातल्या बाजारपेठेत सुद्धा वेगवेगळी दुकानं पाहायला मिळतात. बाजारात फेरफटका मारून झाल्यावर आम्ही एका मावशीच्या घरी गेलो. तेथे त्यांचे स्वयंपाकघर खूपच सुंदर होते. तिथे आम्हाला जुनी भांडी पाहायला मिळाली. इथे आम्हाला मार्लेश्वराचं दर्शन सुद्धा घेता आलं. थोडा पुढे आलो तेव्हा धनगराने त्यांची शेळी चरायला आणली होती. गावाच्या वेशीवर येऊन पोचलो. इथे गावाचे पारेकरी आणि गावच्या वेशीवरील देवता पाहायला मिळाली. मच्छान आहे. मच्छान अशासाठी बांधली जायची की जर का आपण जंगलात दूरवर लक्ष ठेवायचं आहे, कुठे नजर ठेवायची त्याच्यासाठी ही मच्छान बांधली जायची. या मच्छांवरून जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंतचा भूभाग आपल्या नजरेस पडतो. म्हणजे कुठे लक्ष ठेवायचं आहे किंवा काय तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो.
मित्रांनो, प्राचीन कोकण संग्रहालयात फिरतोय. हे खूपच सुंदर आहे आणि अगदी असं वाटतंय की मी प्राचीन कोकणातच आलोय. तशाच चालण्यासाठी पाखाड्या वगैरे बनवलेल्या आहेत. पाखाडी म्हणजे एका वाडीपासून दुसऱ्या वाडीपर्यंत जे चिऱ्यांचे दगड आहेत त्याचे जे रस्ते बनवलेले असतात त्याला पाखाडी असं म्हणतात. कोकणात काय की बराचसा असा डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे तिथे जायला रस्ते बांधता येत नाही. पण अशा पायवाटांवर असेच पायरीसारखे जे आपण वाटा बनवलेल्या आहेत त्यालाच पाखाडी असं म्हणतात. आणि मला अगदी असं वाटतंय की मी कोकणातल्या प्राचीन कोणत्या तरी गावामध्ये आलोय आणि तिथे भटकंती करतोय. प्राचीन कोकण हे संग्रहालय बघून झालेलं आहे. खरंच खूप सुंदर असं प्राचीन संस्कृती जपणारं आणि कोकणातल्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारं हे संग्रहालय आहे. खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा जर का कधी गणपतीपुळे रत्नागिरीमध्ये येत असाल तर अवश्य या ठिकाणी भेट द्या. मी डिटेल्स तुम्हाला सर्व माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. येथे विविध प्रकारची झाडं, विविध प्रकारची फुलझाडं आणि कोकणातली संस्कृती ह्याचं खरंच खूप सुंदर असं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन कोकण पाहून झाल्यावर आम्ही तिथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड ह्या गावी गेलो. मालगुंड हे कवी केशवसूत यांचे जन्मस्थान. मित्रांनो, प्राचीन कोकण वस्तू संग्रहालय हे बघून झाल्याच्या नंतर आपण तिथूनच पुढे मालगुंड ह्या गावी आलो, जे कृष्णाजी केशव दामले अर्थातच कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आहे. आणि ते जन्मस्थान आम्ही पाहण्यासाठी आलोय. तर चला तर बघूया की आपण त्यांचं जन्मस्थान कसं आहे आणि आपल्याला इथे काय काय पाहायला मिळत आहे. ते केशवसूतांच्या घराबाहेर आपल्याला 2 दीपमाळ आणि तुळशी वृंदावन तसेच खूप सुंदर बाग सुद्धा पाहायला मिळते. आत गेल्यावर बाहेरच एक मोठा पाळणा आहे. घराबाहेर ओसरी सुद्धा आहे. घरामध्ये शिरल्यावर आपण हॉलमध्ये प्रवेश करतो. ही तीच खोली जिथे केशवसूतांचा जन्म झाला. ह्या बाकावर न जाणे कित्येक कविता रचल्या गेल्या असणार. घर आतून खूप सुंदर आहे, अगदी जुन्या पद्धतीचे. घराच्या मागच्या बाजूला केशवसूतांच्या काही कविता मोठमोठ्या पाट्यांवर लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची एक तुतारी द्या मज आणुनी ही कविता सर्वांनाच माहिती आहे. त्याचे प्रतीक म्हणून तुतारी वाजवणाऱ्याचा पुतळा आपल्याला बाहेर पाहायला मिळतो. आतमध्ये आणखीन एक दालन आहे जिथे काही थोर व्यक्तींची चित्रे आणि माहिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच आत काही जुन्या काळातील वस्तू सुद्धा प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत.
भले मोठे वाचनालय सुद्धा आहे. मित्रांनो, आमचं स्मारक बघून झालं. खूपच सुंदर असं स्मारक आहे, जे कवी केशवसुतांचं जन्मस्थान आहे. तिथे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे. आतमध्ये कवितांचं वगैरे दालन आहे. त्यानंतर हे आता सध्या कोकण मराठी साहित्य परिषद अशी जी संस्था आहे त्यांच्या अधिपत्याखाली आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित एकदम मॅनेजमेंट वगैरे एकदम सुंदर आहे. तुम्ही सुद्धा कधी इथे याल तर नक्की भेट द्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस मेन्शन करतोयच आहे. स्मारक बघून झाल्यावर आम्ही लालपरीने रत्नागिरीला गेलो. पुढच्या भागात रत्नागिरीतील काही ठिकाणं आपण बघणार आहोत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.